ईडीनं चौकशी केलेल्या प्रकरणांमध्ये दोषसिद्धीचं प्रमाण हे कमी आहे। ईडी एखाद्या ठगासारखं वागू शकत नाही। या यंत्रणेला कायद्याच्या चौकटीमध्येच काम करावं लागेल, अशा शब्दांमध्ये सर्वोच्च न्यायालयानं गुरुवारी फटकारले। ईडीच्या प्रतिमेबाबत आम्ही चिंतित आहोत, असं न्यायमूर्ती सूर्यकांत तसंच न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान आणि न्यायमूर्ती एन कोटेश्वर सिंग यांनी म्हटलंय। वसूल केलेले 23,000 कोटी रुपये हे पीडितांमध्ये वाटले। अंमलबजावणी संचालनालयानं मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातले जवळपास 23,000 कोटी रुपये वसूल केले आणि ते आर्थिक फसवणूक झालेल्या पीडितांमध्ये वाटप केल्याची माहिती गुरुवारी केंद्र सरकारचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये दिली आहे। तर कोर्टानं काय म्हटलं एकदा आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर ईडीनं चौकशी केलेल्या प्रकरणांमध्ये दोषसिद्धीचं प्रमाण हे कमी आहे। ईडी एखाद्या ठगासारखं वागू शकत नाही। ईडीला कायद्याच्या चौकटीमध्येच काम करावं लागेल। ईडीच्या प्रतिमेबाबत आम्ही चिंतित आहोत। त्या फेऱ्यात तुम्ही पण म्हणजे तुम्हाला त्रास झाला, त्या ईडीला असं फटकारलंय की भामटेपणा सोडून कायद्याच्या चौकटीत काम करा, कारण की अनेक प्रकरण असे की त्यात ते सिद्धच झाले नाही आणि उगाच त्रास होतोय, म्हणजे ज्यांच्यावर आरोप होतात त्यांना मानसिक त्रास होतो। काय सांगेल? ठीक आहे, आता हे सगळं काय बाहेर येत आहे आणि त्यानुसार त्यांचे कान टोचले जातात। त्यातून निश्चितपणे जे आहे सर्व ज्या आहेत त्या तपास यंत्रणा ज्या आहे ते काही धडा घेतील।